हॅलो फ्रेंड्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघूया की पॅसिव्हचा वापर करून आणि ॲक्टिव्हचा वापर करून आपण इंग्रजी सिंपल वेनी कसं बोलायचं. चला एक एक्झाम्पल पाहूया. यू हॅव गिवन अ गिफ्ट. तुला गिफ्ट दिल्या जाते. तुला गिफ्ट दिल्या जाते. तुला गिफ्ट दिल्या जाते. तुला गिफ्ट दिल्या जाते. यू हॅव गिवन अ गिफ्ट. तुला गिफ्ट दिल्या जाते. अगर मुझे मला विचारायचं असेल मला गिफ्ट दिल्या जाते का किंवा तुला गिफ्ट दिल्या जाते का, तर हॅव यू गिवन अ गिफ्ट. हॅव यू गिवन अ गिफ्ट. हॅव यू गिवन अ गिफ्ट. तुला गिफ्ट दिल्या जाते का, याचं मिनिंग काय झालं? तुला गिफ्ट दिल्या जाते का. हॅव यू गिवन अ गिफ्ट. तुला गिफ्ट दिल्या जाते का. तुला गिफ्ट दिल्या जाते का. दिल्या जाते का. जाते का. नेक्स्ट आपल्याला विचारायचं आहे तुला गिफ्ट कधी दिल्या जाते. बर्थडेला दिल्या जाते, दिवाळीला दिल्या जाते, दसऱ्याला दिल्या जाते, गणेश चतुर्थीला दिल्या जाते. तुला कधी दिल्या जाते. जर कधी विचारायचं असेल when have you given a gift. तुला गिफ्ट कधी दिल्या जाते. when have you given a gift. जर विचारायचं असेल तुला गिफ्ट का दिल्या जाते, तर का साठी विचारायचं why have you given a gift. have you given a gift. तुला गिफ्ट का दिल्या जाते. असं काय केलं तू की तुला गिफ्ट दिल्या जाते. नेक्स्ट आपल्याला जर म्हणायचं असेल तू तिथे जाऊ नको, तर आपण कोणाला सजेस्ट कसं करणार आहे, आज्ञा कशी देणार आहे. डोंटचा यूज करायचा. डोंट गो देअर. तिथे जाऊ नकोस. डोंट गो देअर. खेळू नकोस. डोंट प्ले. नेक्स्ट तिथे एक मुलगा आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. तिथे एक मुलगा आहे कसं म्हणणार. या सेंटेन्सची सुरुवात करायची असते देअरनी. कशाने करायची असते. देअरनी. तर काय म्हणायचं. तिथे एक मुलगा आहे. देअर इज अ बॉय. तिथे एक मुलगी आहे. देअर इज अ गर्ल. तिथे एक मुलगी आहे. देअर इज अ गर्ल. तुम्हाला म्हणायचं असेल मी काल लग्नाला गेलो होतो. कसं म्हणा. आय वेंट टू मॅरेज पार्टी यस्टरडे. आय गेलो होतो असं म्हणायचं असेल आय वेंट टू मॅरेज पार्टी यस्टरडे. कुठेही तुम्ही गेलो होतो असं जर म्हणायचं असेल तर आय वेंट पास्ट. तो गेला होता. ही वेंट टू मॅरेज पार्टी. तो हॉटेलमध्ये गेला होता. ही वेंट टू हॉटेल. तो मॉलमध्ये गेला होता. ही वेंट टू मॉल. ती कॉलेजला गेली होती. शी वेंट टू कॉलेज. ती कॉलेजला गेली होती का असं विचारायचं असेल तर डीड शी गो टू कॉलेज. तो शाळेत गेला होता का. डीड ही गो टू स्कूल. तो शाळेत जातो का. डज ही गो टू स्कूल. ती कॉलेजला जाते का. डज शी गो टू कॉलेज. तो कंपनीमध्ये जातो का. प्रेझेंट आहे. डज ही गो टू कंपनी. तो कंपनीमध्ये गेला होता का. डीड ही गो टू कंपनी. अशा प्रकारे तुम्ही डीड, डज, देअर, WH वर्डचा वापर करून नंबर ऑफ क्वेश्चन फॉर्म करू शकता. तुम्हाला बेसिक
जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही नंबर ऑफ क्वेश्चन्स, नंबर ऑफ इंग्लिशचे सेंटेन्स कोट करू शकता, बनवू शकता. अशाच प्रकारे सिंपल वेने इंग्रजी शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.